नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मग सर्वांचे स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण भाग बाजार हा युनिट 6 अभ्यासणार आहोत. त्याच्यामधला टॉपिक नंबर आहे 12 भाग बाजार. तर भाग बाजार याचा अर्थ काय? तर भाग बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे जेथे विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींची खरेदी विक्री हे भाग बाजारामध्ये केली जाते. तर प्रतिभूती या संकल्पनेमध्ये कशाचा समावेश होतो? तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड असतील, म्युच्युअल फंडचे युनिट असतील, समहक्क भाग असतील, अग्रहक्क भाग असतील, कर्ज रोखे, सरकारी प्रतिभूती, बंधपत्रक इत्यादींचा समावेश प्रतिभूती या संकल्पनेमध्ये केला जातो. भाग बाजार हे गुंतवणूकदार आणि कर्ज घेणाऱ्या कंपन्या याच्यातील मध्यस्थ म्हणून काम करतो. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची सुरक्षितता व स्थिरता देण्यासाठी भारतीय भाग बाजाराचे सेबीद्वारे नियमन केले जाते. म्हणजे भाग बाजारावरती नियंत्रण कोण ठेवते? तर सेबी ही सर्वोच्च संस्था त्याच्यावरती नियंत्रण ठेवते. त्यानंतर याची स्थापना लंडन भाग बाजार हा सर्वात जुना भाग बाजार आहे की ज्याची स्थापना सन 1571 करण्यात आलेली आहे. तर सन 1875 मुंबई भाग बाजार हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत भाग बाजाराची व्याख्या. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे प्रतिभूती नियमन कायदा 1956 नुसार. काय सांगितले या कायद्यामध्ये? तर प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी मार्गदर्शन करणे, त्यांचे नियंत्रण व नियमन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली कायदेशीर मान्यता असलेली वा नसलेली व्यक्तींची संघटना, संस्था किंवा मंडळ होय. भाग बाजार याचा अर्थ काय? प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी मार्गदर्शन करणे, खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे मार्गदर्शन करण्याचे काम, तसेच त्यांचे नियंत्रण व नियमन करण्याच्या उद्देशाने, त्यांचं नियंत्रण करायचं आहे, त्याचं नियमन करायचं आहे या उद्देशाने स्थापन केलेली कायदेशीर मान्यता असलेली, म्हणजे जिला कायद्यानं मान्यता आहे अशी किंवा मान्यता नसलेली व्यक्तींची संघटना, म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली म्हणून तिला व्यक्तींची संघटना असं म्हटलेलं आहे. त्यानंतर किंवा संस्था असेल किंवा मंडळ होय. आता याच्यानंतरची दुसरी व्याख्या आहे हसबंड व डॉकरेरी यांची. त्यांच्या मते काय? तर भाग बाजार म्हणजे खाजगीरीत संघटित केलेला असा बाजार जिथे प्रतिभूती यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुविधा पुरवितो. काय सांगितलं? भाग बाजार म्हणजे खाजगीरित्या संघटित केलेला, हा कसा संघटित केलेला आहे? तर खाजगीरित्या असा बाजार की जो प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुविधा पुरवतो. भाग बाजार काय करतो? प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीची सुविधा पुरवतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत भाग बाजाराची वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहे? तर पहिलं वैशिष्ट्य आहे प्रतिभूतींचा बाजार. भाग बाजार हे एक असे स्थान आहे जेथे सर्व प्रकारच्या कंपन्या, सरकारी, निमसरकारी प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या प्रतिभूतींचा, सरकारी प्रतिभूतींचा, निमसरकारी प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो, असे हे काय आहे? ठिकाण आहे. म्हणून त्याला प्रतिभूतींचा बाजार असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे प्रतिभूती यांच्या पुनर्व्यवहार. आता एकदा प्रतिभूती विकल्या भाग बाजारामध्ये की परत त्या प्रतिभूतींची पुनर्खरेदी विक्री कुठं केली जाते? तर या भाग बाजारामध्ये केली जाते. म्हणजे
प्रतिभूतींची परत परत खरेदी विक्री करण्याचं ठिकाण म्हणून भाग बाजाराचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूती. भाग बाजारामध्ये फक्त सूचीबद्ध केलेल्या किंवा नोंदवलेल्या, सूचीबद्ध याचाच अर्थ नोंदविलेल्या प्रतिभूतींचेच व्यवहार करता येतात. सूचीबद्ध कंपन्यांची यादी गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करते. म्हणजे ज्या कंपन्यांचे भाग बाजारामध्ये नोंदवलेले आहेत त्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण केले जाते. अशा कंपन्यांना भाग बाजाराने ठरवून दिलेल्या कठोर नियमांचं पालन करावे लागते. म्हणजे ज्या भाग बाजारामध्ये कंपन्यांच्या भागांची नोंद झालेली आहे तो भाग बाजार काही नियम ठरवून देतो आणि या नियमांचं पालन त्या कंपन्यांना करावं लागतं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे संघटित आणि नियमन केलेला बाजार. भाग बाजार हा संघटित आणि नियमन केलेला बाजार असतो. याचाच अर्थ ज्या काही सूचीबद्ध कंपन्या भाग बाजारामध्ये आपले भाग नोंदवतात त्या कंपन्यांना सेबीने ठरवून दिलेल्या नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे व कायद्याचे पालन करावे लागते. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे निश्चित स्थान. भाग बाजार ही विशिष्ट अशी भौतिक जागा आहे, म्हणजे एक ठराविक जागा आहे जिथे प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो. ही एक बाजारपेठ आहे जिथे दलाल, मध्यस्थ व्यवहार करण्यासाठी एकत्र येतात. आता भाग बाजारातील सर्व व्यवहार हे सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनेच केले जातात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे केवळ सदस्यांद्वारे व्यवहार. भाग बाजारातील प्रतिभूतींचे व्यवहार हे भाग बाजाराचे सदस्य किंवा अधिकृत दलाल यांच्या मार्फतच केले जाऊ शकतात. असे वेगवेगळे काय आहेत भाग बाजारांची वैशिष्ट्ये आहेत. यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासू भाग बाजाराचे व्यवस्थापन. या भाग बाजाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं, कुणाकडून केलं जातं, तर भाग बाजाराची कार्यकारी समिती भाग बाजाराचे एकूण व्यवहाराचे व्यवस्थापन करते. म्हणजे भाग बाजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना केलेली असते. या कार्यकारी समितीची रचना, अधिकार, त्याची नावे प्रत्येक भाग बाजारानुसार बदलत असतात. या कार्यकारी समितीला मदत करण्यासाठी सल्लागार समिती, नोंदणी समिती इत्यादी सारख्या समित्या या कार्यरत असतात. यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासू भाग बाजाराचे संघटन प्रकार. त्याच्यामध्ये भारतातील भाग बाजाराचा संघटन प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतामधील भाग बाजार हा पुढील 3 पैकी एका प्रकारे हा संघटित केला जातो. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे नफा न मिळविणारी ऐच्छिक संघटना. काही संस्था किंवा संघटना या कशा असतात, नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, तर ते समाजाला सेवा पुरवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात. म्हणजे भाग बाजार हा या पद्धतीनं काम करू शकतो. नफा न मिळवणाऱ्या ऐच्छिक संघटनेसारखा काम करू शकतो किंवा भागाने मर्यादित जबाबदारीची कंपनी. ज्या कंपनीचे भाग किंवा भागधारकांची जबाबदारी ही भागाने मर्यादित असते. जेवढ्या भागांची देय रक्कम असेल ती रक्कम देण्या इतपतच ते भागधारक काय असतात, जबाबदार असतात. म्हणून त्या कंपनीला भागाने मर्यादित जबाबदारीची कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारे हा भाग बाजार काम करू शकतो किंवा हमीने मर्यादित जबाबदारीची कंपनी. आपण कंपनीच्या प्रकारामध्ये हा सगळा भाग अभ्यासलेला आहे. हमीने मर्यादित जबाबदारीची कंपनी याचा अर्थ काय, की सभासदाने विशिष्ट रकमेची जबाबदारीची हमी घेतलेली असते आणि तेवढ्या रकमेलाच तो जबाबदार धरला जातो. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या कंपन्या असतात त्यांना आपण हमीने मर्यादित जबाबदारीची कंपनी असं म्हणतो. भाग बाजार या तिन्हीपैकी एका पद्धतीनं आपला व्यवसाय हा करू शकतो. त्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीनं केलं जातं किंवा संघटन अशा पद्धतीनं केलं जातं. त्याच्यानंतर प्रतिभूती करार कायदा 1956मध्ये भाग बाजाराचे कामकाज, त्याचा परवाना देणे, त्याला मान्यता आणि सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवण्याविषयीचे नियम दिलेले आहेत आणि यानुसारच भाग बाजाराचं संघटन हे केलं जातं. त्यानंतरचं पुढचा भाग आपण अभ्यासू भाग बाजाराचे सदस्यत्व. भाग बाजाराचं सदस्यत्व कोणाला दिलं जातं, त्याचे निकष काय, हा भाग आपल्याला बघायचा आहे.
तर त्याच्यामध्ये काय सांगता येईल की भाग बाजाराच्या सदस्यत्वाची पात्रता किंवा निकष हे कसे ठरवले जातात, तर हे प्रत्येक भाग बाजारानुसार वेगवेगळे किंवा भिन्न असू शकतात. आणि त्याची माहिती कुठे दिलेली असते, तर त्या संबंधित भाग बाजाराच्या संकेतस्थळावरती त्या भाग बाजाराचे सदस्यत्वाची जी काही निकष असतील किंवा जी काही पात्रता असेल ती त्या संकेतस्थळावरती दिलेली असते. आणि ही प्रत्येक भाग बाजारानुसार कशी असते, भिन्न भिन्न असते. त्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासू, भाग बाजाराची कार्य. आता भाग बाजाराची कार्य काय असतात, काय काय कामं तो करतो, तर त्याच्यामध्ये पहिलं काम सांगता येईल बचतीची गतिशीलता. भाग बाजाराचे योग्य रीतीने नियमन नियंत्रण केले जाते. हे त्याचं कामकाज योग्य पद्धतीने चालवलं जातं, त्याच्यावरती सेबीद्वारे नियंत्रण ठेवलं जातं की ज्याच्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण होतं. लहान मोठे गुंतवणूकदार भाग बाजाराच्या माध्यमातून प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहित होतात, प्रेरित होतात. म्हणजे अशा प्रकारे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम आणि बचतीला गतिशीलता प्राप्त करून देण्याचं काम हा भाग बाजार करत असतो. त्यानंतरचं पुढचं कार्य सांगता येईल भांडवल उभारणे. आता याचा फायदा उद्योग व्यवसायाला सुद्धा होतो. गुंतवणुकीवरील चांगला परतावा भांडवल वृद्धीमुळे प्रतिभूतीमधील गुंतवणूकदार भाग बाजारामार्फत अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित व आकर्षित होतात. तर कंपन्यांना देखील त्यांच्या भांडवलाची पूर्तता करण्यासाठी या भाग बाजाराचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. विविध प्रकारच्या प्रतिभूती वितरित करून कंपन्या काय करू शकतात किंवा जे काही व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक सुलभतेने निधी गोळा करू शकतात. जे अशा प्रकारे भाग बाजार हा भांडवल उभारणीचे साधन म्हणून देखील काम करतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे प्रतिभूतींचे मूल्य निर्धारण. भाग बाजारातील मागणी आणि पुरवठा याच्या नियमाद्वारे प्रतिभूतींचं काय केलं जातं, मूल्य निर्धारित केलं जातं. त्याच्यासाठी या भाग बाजाराची मदत होते. नफा कमवणाऱ्या वृद्धिष्ठित किंवा चांगल्या पद्धतीच्या फायद्यामध्ये चालणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिभूतींना मागणी जास्त असते आणि त्यामुळे त्यांचं मूल्य देखील जास्त असतं. प्रतिभूतींचे मूल्यांकन करणे गुंतवणूकदार, सरकार, धनको इत्यादींसाठी उपयुक्त ठरते. गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रतिभूतींचे मूल्य समजते, त्यामुळे योग्य गुंतवणुकीचा निर्णय त्यांना घेता येतो. धनकोंना कंपनीच्या पतपात्रतेचा निश्चित अंदाज करता येतो. जे कंपनीचे धनको असतात त्यांना कंपनी कशा पद्धतीने चालली आहे, कंपनीच्या पत काय आहे, पतपात्रता काय आहे कंपनीची, हे समजण्यास मदत होऊ शकते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे अर्थव्यवस्थेचा भारमापक. भाग बाजार हा देशाच्या आर्थिक स्थितीचे मोजमाप करणारा आणि विश्वासार्ह म्हणजे विश्वासात पात्र असणारा असा भारमापक आहे, ज्याच्यावरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. देश आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम भागांच्या किमतीवरती होत असतो. भागांच्या किमतीतील वाढ किंवा घट अर्थव्यवस्थेतील तेजी व मंदीचे संकेत दर्शवतात. म्हणूनच भाग बाजाराला अर्थव्यवस्थेची नाडी किंवा आरसा असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे देशाच्या आर्थिक परिस्थितीचं प्रतिबिंब भाग बाजारामार्फत आपल्याला पाहता येऊ शकते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण. भाग बाजार गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करत असतो. भाग बाजारात फक्त नोंदणीकृत प्रतिभूतींचाच व्यवहार केला जातो. कंपनीची योग्यता पडताळल्यानंतरच कंपनी भाग बाजारामध्ये सूचीबद्ध केली जाते किंवा तिच्या भागांची भाग बाजारामध्ये नोंदणी केली जाते आणि त्या भाग बाजाराच्या नियम व कायद्यांचं पालन करून त्या भाग बाजारामध्ये व्यवहाराची सुरक्षिततेची हमी दिली जाते. अशा पद्धतीनं गुंतवणूकदारांच्या हिताचं काय केलं जातं, भाग बाजारामार्फत रक्षण केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे तरलता. भाग बाजाराचं मुख्य कार्य म्हणजे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध करणे. काय केले जाते, भाग बाजारामार्फत प्रतिभूतींना खरेदी विक्रीची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक
केव्हाही अल्प आणि मध्यम मुदतीत किंवा पैशात रूपांतरित करता येणार याची खात्री असल्याने गुंतवणूकदार काय करतात, न संकोच बाळगता दीर्घकालीन प्रकल्पामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतात. म्हणजे प्रतिभूतींना काय प्राप्त होते, तरलता प्राप्त होते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवलाचे योग्य वाटप. नफा कमविणाऱ्या कंपन्यांच्या भागांच्या किमती जास्त असतात, त्यांचा व्यापार सुलभतेने सुरू असतो. अशा कंपन्या भागबाजारातून सहजतेने, अगदी सहजरित्या नवीन भांडवल उभारू शकतात. त्यानंतर प्रतिभूतींच्या किमती आकर्षक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांकडे निधी उत्पादनक्षम किंवा फायदेशीर प्रकल्पाकडे वळविता येऊ शकतो. म्हणजे भांडवलाचा योग्य प्रकारे वापर होऊ शकतो, योग्य प्रकारे त्याचं वाटप होऊ शकते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे आर्थिक विकासास हातभार. भागबाजारात विविध कंपन्यांच्या प्रतिभूतींची खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. गुंतवणूकदार चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे कंपन्या देखील फायदेशीर व उत्पादनक्षम प्रकल्पात गुंतवणूक करतात. त्यामुळे भांडवल उभारणी व आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल सट्टेबाजीला आळा किंवा सट्टेबाजीला वाव. प्रतिभूतींची मागणी आणि पुरवठा तसेच तरलता राखण्यासाठी भागबाजारात प्रतिभूतींच्या सट्टेबाजीला परवानगी दिली जाते. काय करायचे की किंमत कमी असताना प्रतिभूतींची खरेदी करायची आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा त्या प्रतिभूतींची मोठ्या प्रमाणावरती विक्री करायची. त्याला आपण सट्टेबाजी म्हणतो. प्रतिभूतीमध्ये मागणी आणि पुरवठ्यानुसार काय करता येतात, या प्रतिभूतींची सट्टेबाजी करता येऊ शकते आणि त्यासाठी भागबाजार त्याला काय करतोय, परवानगी देत असतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणे. भागबाजारात विविध प्रतिभूतींची गुंतवणूक करण्याची आकर्षक संधी उपलब्ध असते. या संधी लोकांनी सोने, चांदी इत्यादी अनुत्पादिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अधिक बचत करण्यासाठी व कॉर्पोरेट क्षेत्राकडे किंवा व्यवसाय क्षेत्राकडे प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम हा भागबाजार करत असतो. म्हणजे आपण काय करतो, शक्यतो आपल्याकडे असणाऱ्या बचतीचा पैसा कुठं गुंतवतो, तर सोने, चांदी याच्यामध्ये गुंतवतो. म्हणजे याच्यात फारसा काही त्याच्यापासून कोणतंही उत्पादन होऊ शकत नाही. तर जर हाच पैसा आपण व्यवसायामध्ये गुंतवत गेलो तर त्याच्यापासून काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकतं, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो आणि गुंतवणूकदारांच्याही हिताचं रक्षण होऊ शकतो. आणि त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना प्रोत्साहन देण्याचं काम हा भागबाजार करत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही काय अभ्यासली भागबाजाराची कार्य. त्यानंतरचं पुढचं भाग आपण अभ्यासणार आहोत भारतातील प्रमुख भागबाजार. आता हे भारतातील प्रमुख भागबाजार 2 भागबाजारामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला भागबाजार आहे मुंबई भागबाजार, त्यालाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. तर या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या भागबाजाराची स्थापना ही 1875 करण्यात आलेली आहे. त्यावेळी हा भागबाजार काय म्हणून ओळखला जात होता, तर नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने मुंबई भागबाजाराची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. हा भागबाजार हा आशियातील पहिला भागबाजार म्हणून ओळखला जातो. आशिया खंडामधला हा पहिला भागबाजार आहे. तर या भांडवलाच्या बाजारातील किमतीनुसार जगात त्याचा 11वा क्रमांक येतो. म्हणजे भांडवलाच्या बाजार किमतीनुसार हा जगातील 11व्या क्रमांकाचा मोठा बाजार आहे. भांडवल बाजार किमतीनुसार 11व्या क्रमांकावर असणारा हा मुंबई भागबाजार आहे. या बाजारात सर्वात जास्त म्हणजे 500पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. हा भागबाजार कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत भागबाजार आहे. ज्याची नोंदणी कंपनी कायदा 1956 अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1992 साली मुंबई भागबाजाराने ट्रेडिंग यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग यंत्रणा
स्वीकारलेली आहे. या स्वयंचलित दर्शनी पटलावरील दृश्याधारित यंत्रणेला, म्हणजे ही जी काही इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडिंग यंत्रणा आहे, या यंत्रणेला काय म्हणतात? ऑनलाईन ट्रेडिंग, त्यालाच बोल्ट असे नाव देण्यात आले आहेत. बॉम्बे ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टम असे त्याला ओळखलं जातं. तसेच जगभरातील गुंतवणूकदारांना मुंबई भागबाजारासोबत जोडण्यासाठी या भागबाजाराने एक इंटरनेट चालू केलेलं आहे आणि त्या इंटरनेटमार्फत काय केलं जातं? या भागबाजाराचं जी काही यंत्रणा आहे व सिस्टीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा भागबाजार आपण अभ्यासणार आहोत, नॅशनल भागबाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता या भागबाजाराबद्दल काय सांगता येईल? तर 1992 रोजी भारतातील काही प्रमुख वित्तीय संस्थांनी एकत्रित येऊन या राष्ट्रीय भागबाजाराची एक कंपनी म्हणून स्थापना केलेली आहे. तर या भागबाजाराला 1993 साली प्रतिभूती करार नियमन कायदा अंतर्गत भागबाजार म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि 1994 साली या भागबाजाराने व्यवहारांना सुरुवात केलेली आहे. तर राष्ट्रीय भागबाजार हा भारतातील एक मोठा अत्याधुनिक भागबाजार म्हणून ओळखला जातो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जो आहे त्याला भारतातील मोठा व अत्याधुनिक बाजार म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर राष्ट्रीय भागबाजार हा इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने चालणारा भारतातील पहिला भागबाजार किंवा देशातील पहिला भागबाजार आहे. त्याच्यानंतर गुंतवणूकदारांना पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन आधारित इलेक्ट्रॉनिक्स व्यापार प्रणाली चालवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व्यापार प्रणाली प्रदान करणारा देशातील पहिला आधुनिक भागबाजार, म्हणजे हा देशामध्ये सर्वात पहिला असा आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स पद्धती वापरणारा भागबाजार आहे. तर 1996 साली सादर केलेला राष्ट्रीय भागबाजाराचा निर्देशांक निफ्टी या नावाने ओळखला जातो. त्याचा निर्देशांक काय म्हणून ओळखला जातो? निफ्टी म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय भागबाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी हा किती साली सुरू झालेला आहे? 1996 मध्ये प्रथमतः जाहीर झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा काय अभ्यासला आहे? राष्ट्रीय भागबाजार की ज्याची स्थापना भारतामध्ये 1992 मध्ये झालेली आहे. प्रतिभूती करार नियमन कायदा 1993 नुसार त्याला भागबाजार म्हणून मान्यता मिळालेली आहे. 1994 पासून त्याला प्रत्यक्षात व्यवहाराला सुरुवात केलेली आहे. तसंच भारतातील सर्वात मोठा व अत्याधुनिक भागबाजार म्हणून त्याची ओळख आपल्याला सांगता येते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने व्यवहार करणारा हा देशातील पहिला भागबाजार आहे. स्वयंचलित स्क्रीन आधारित इलेक्ट्रॉनिक्स व्यापार प्रणाली प्रदान करणारा असा हा देशातील पहिला आधुनिक भागबाजार म्हणून ओळखला जातो. 1996 मध्ये त्याचा निर्देशांक निफ्टी या नावाने प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार निफ्टीनुसार त्याचा काय केला जातो? निर्देशांक जाहीर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे भारतातील 2 भागबाजार अभ्यासले. एक मुंबई भागबाजार आणि दुसरा राष्ट्रीय भागबाजार. ठीक आहे. या ठिकाणी आपण राष्ट्रीय भागबाजाराचे जे काही फिल्म आहे ते पाहतो आहोत स्क्रीनवरती. ठीक आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये भागबाजार म्हणजे काय, भागबाजाराची कार्य काय, भागबाजाराचे व्यवस्थापन कसे केले जाते, त्याचं संघटन कसं केलं जातं, भागबाजाराचे सदस्यत्व प्राप्त करण्याचे मार्ग कोणकोणते आणि भारतातील भागबाजार हा सगळा भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. धन्यवाद.